आता क्षितिज इकडे माती खेळतोय म्हणून म्हटलं चला आपण आज बाहेर बसूया. आता मी व्हिडिओ काढते त्याला कळले म्हणून बघा ना किती हसते. तर बघा सहज बाहेर येऊन बसली होती. बरेच दिवस झाले मी बाहेरच बसत नाही त्याला घेऊन. हे बघा म्हटलं आता चला बाहेर आली आहे. तर माझं अचानक लक्ष गेलं की या स्नेक प्लांटकडे. तर मला माहितीच नव्हतं की हे इंडोअर प्लांट आहे, म्हणजे हे घराच्या आतमध्येच ठेवायचं असतं. आणि हे बाहेर ठेवल्यामुळे बघा ना इथं किती याची पानं करपली आहेत. इकडे देखील लावलेलं आहे स्नेक प्लांट, याचीसुद्धा पानं करपली आहेत. आणि हे तर काय उन्हाने आणि पावसाचं पाणी साचल्यामुळे पूर्ण सडूनच गेलं आहे. आणि इकडे बघा हे सुद्धा खूप पानं करपलेत. तर बघा आता हे बघा इकडे याचे पराक्रम आता चालले यांचं. हे बघा इकडे क्षितिजचे पराक्रम शेवग्याच्या झाडावर चढतोय. हां आतापासूनच हा झाडावर चढायची प्रॅक्टिस करायला लागलाय. मला म्हणते आई तू चढ, तू चढून दाखव मला. हा बघा कसा आगाऊ झालाय. याला चढायचं शेवग्याच्या झाडावरती. आता सँडल घातलेला असल्यामुळे त्याचे पाय घसरत आहेत. तर हा शेवग्याच्या झाडावरच चढेल. मला म्हणते नाही नाही आई तू बस, आई तू बस. हा बघा माती खेळतोय, तर पूर्ण मातीने भरलाय तो. हे बघा हे आमचं शेवग्याचं झाड. ह्याला खूप सारे शेंगा आहेत अजून सुद्धा. खाऊन खाऊन कंटाळा आला त्याच्यामुळे आम्ही काही शेंगा वगैरे खात नाही. हे बघा ना ही शेंग तर बापरे एवढी मोठी झाली आहे. आणि इकडे पण बघा खूप मोठी झाली आहे. हां आता इकडं बघा इकडं आहे आळूची पानं. तर मला म्हणते मम्मा आळूच्या पानांचा पण व्हिडिओ काढ. तर म्हटलं चला क्षितिज बोलते आणि मी व्हिडिओ काढणार नाही असं होईल का. बरेच दिवस झाला आम्ही आळूची पानंच तोडली नव्हती म्हणून इकडे आली क्षितिजच्या मागे मागे. पाहते तर काय सगळ्या पानांवर इथे अशा काळ्या मुंग्या लागलेल्या आहेत. आणि पानंसुद्धा साईडनी सगळी करपली आहेत. आणि खूप इकडे घाण झाली आहे कारण बरेच दिवस झाले इकडे आम्ही लक्षच दिलं नाही आहे. हां बर काय करू. बरं बरं तुझा व्हिडिओ काढू का. चालते ठीक आहे काढते. हां हां बघा क्षितिज चढतोय शेवग्याच्या झाडावर. आणि मला म्हणतो की आई माझा व्हिडिओ काढा. त्याला काही चढता येत नाही आहे सँडलमुळे त्याचा पाय घसरतोय. बघा ना व्हिडिओ काढायचं म्हटलं की हा खूप काय काय करतो. तर आपण बघू आता याचं काय नक्की चाललं आहे. तरी काय सँडल काढतोय कारण सँडलमुळे त्याचा पाय घसरतोय आणि म्हणून त्याने ते डायरेक्ट सँडलच पायातला काढून घेतलं. बघू आता आपण हा सँडल काढून झाल्यावर काय करतोय. हां बघा सँडल काढल्या आणि हा निघाला आता वरती शेवग्याच्या झाडावरती. आणि त्याला किती आनंद झाला आहे तो झाडावर चढतोय म्हणून तुम्ही बघू शकता. तरीसुद्धा घसरतोय पण त्याच्या तो काही झाडावर चढण्याचे प्रयत्न सोडत नाही आहे. खूप हट्टी झाला आहे.